नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला ते तेजस बसलेला आहे. मानसी त्याला पाणी तरी नुसतं आणून ते प्यायला, कारण जेवण कुणाचंच झालेलं नाही आहे. आणि त्याला पाणी दिल्यानंतर तेजस म्हणतोय की माझा निर्णय झाला आहे, आपण अजून ह्या घरच्यांना अजून त्रास देऊया नको आणि आपण उद्याच हे घरातून निघून जातोय. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला न विचारता असा निर्णय घेतला आहे. तुम्हाला जर तुमच्या आईकडे राहायचं असेल, ज्या आई इथे राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता, असं तो मानसीला म्हणतो. तर मानसी म्हणते की मी तुमच्याबरोबर आहे. तर इकडे तेजसला संपदा समजावत असतात की मी बोलते तात्यासाहेबांशी हवं तर, आणि आपण बोलूया, सगळं सांभाळूया. तर तेजस म्हणतो की नाही, ऑलरेडी मी त्यांना खूप त्रास दिला आहे, आता अजून मला त्यांना त्रास द्यायचा नाही आणि आपण ह्या घर सोडून जाऊया. तर संपदा समजायचा प्रयत्न करत असतात की घर सोडून गेल्याने काय होणार आहे, अजून गैरसमजात भर होईल, माणसं दूर जातील अजूनही, आणि असं करू नका, तुम्ही इथे राहा, असं म्हणून ती सांगत असते. पण तेजस म्हणतो की मी ठाम आहे माझ्या निर्णयावर आणि मी इथून जाणार आहे. तर ते मानसीला म्हणतो की तुम्ही राहणार असला तिथे राहा, माझी काही हरकत नाही आहे. तर मानसी म्हणते की नाही, मी तुम्ही जिथे जाल तिथे येईन, माझी तयारी आहे. हे ऐकून संपदाला खूपच इथे त्रास होतोय. ती परत सांगायची प्रयत्न करते की मी समजावते तात्यांना, मी बोलते, तुम्ही असं घर सोडून जाऊ नका, माणसं दुरावतील. तर मानसी म्हणते की नाही, आम्ही लांब राहून माणसं जपण्याचा प्रयत्न करू, सगळे गैरसमज जे काही आहेत ते दूर करण्याचा नक्की प्रयत्न करू. तेजस पण इथे तेच सांगतो की आत्ता समोर राहिलो तर त्रास होईल, घट बसणार आहे, दसऱ्याला माणसांची ये जा असते घरामध्ये, त्यात आमचं हे असं लग्न झालेलं घर सगळ्यांना कळेल आणि सगळे प्रश्न विचारतील, परत इथे तात्यांना त्रास होईल. आणि ह्या सगळ्यापासून लांब जाण्यासाठी एकच पर्याय आहे की आम्ही दोघं आत्ता इथे या घरात राहत नाही, नंतर आम्ही थोड्या दिवसांनी इथे परत येतो, कारण आमचं अशा प्रकारे झालेलं लग्न आणि त्यामुळं तात्यांना परत त्रास होणार, माणसं बोलणार. आणि हे ऐकून इकडे मानसीच्या आईला खूपच त्रास होतो. ती रडत रडत इथे घरात येते आणि मग ती इथे तिच्या भावाला, म्हणजेच मानसीच्या मामाला इथे फोन करते आणि झालेला सगळा प्रकार जो काही आहे तो सांगते की कसं मानसीनं मी लग्न करणार आहे म्हणून सांगितलं, कसं संपतरावांनी सांगितलं होतं की तेजसचाच योग्य जोडीदार आहे म्हणून कसं मंगळसूत्र हातामध्ये दिलं होतं, आणि त्याच्यानंतर गायत्रीनं केलेले वेगवेगळे आरोप, आणि मग त्या आरोपाला चिडून जाऊन तेजसने इथे मी लग्न करायला तयार आहे म्हणून सांगितलेलं किंवा लग्नाची जबाबदारी घेतलेली, हे सगळं जे काही प्रकार घडलेला असतो, जो काही गायत्री वगैरे सगळं बोललेले असते ते सगळं इथे मानसीची आई तिच्या भावाला म्हणजेच मामाला सांगते. तात्यासाहेबांनी कसं सांगितलेलं असतं की घरात घेणार नाही, घराचे बाहेरच जागा आहे असं वगैरे, आणि हे सगळं आता मामा ऐकतो आणि मामा म्हणतो की मी येतो तिथे, तू काही काळजी करू नकोस. आता इकडे संपदाला पण आपल्या कोणीतरी हवं असतं बोलणारं म्हणून ती इथे फोन करून सांगते. त्यामुळं बघूया आता मामा येऊन काय करतोय ते. तर इकडे घट बसलेत. सुमन म्हणजेच तेजसची आई इथे घटाची पूजा करते, नमस्कार करते देवीला आणि म्हणते की आज घट बसतात, देवीचा उत्सव चालू आहे आणि घरची सूनच इथे घरात नाही आहे, म्हणजे तिला अजून सुनेचा दर्जा दिलेला नाही आहे आणि तूच या परिस्थितीतून लवकर मार्ग काढ, असं म्हणून इथे देवाला नैवेद्य दाखवते. आणि मग तिकडे आबा येते. आबा पण देवाला नमस्कार करते, आईला विचारते तू जेवलीस का गं, किंवा मग आई म्हणते की अगं माझे उपास असतात तुला माहिती नाही का. तर आबा म्हणते आई तू काल पण जेवली नव्हतीस आणि आज लगेच उपास, तुला त्रास होईल, असं म्हणून ती सांगते काळजीने. तर आबा तेजसची आई अशी म्हणते की खरंच कोणीतरी उपास करायला नको का घरच्या सुनेनं, गायत्री काही करणार नाही, गीता तरी ते नाही आहे आणि मानसीला सून म्हणून अजून स्वीकारलंच नाही आहे. तर आबा म्हणते आणि तिला स्वीकारायचंच पण नाही आहे, प्रभूंची ती सून होऊच शकत नाही, असं म्हणते आणि चिडून इथे निघून जाते. आभा इकडे सगळ्यांच्या समोर मात्र मोठ्याने बोलते आणि जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा बोलत नाही. तिला पण खमखं दाखवायला पाहिजे, तिला पण व्यवस्थित असं खंबीरपणाने बोलताना दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे आभा चिडून इकडून निघून गेले, त्यामुळे आई पण इथे काळजी करतायत, नमस्कार करतायत देवीला आणि तू त्याच्यातून मार्ग काढ असं म्हणतायत. तर इकडे सुयोग आलाय तेजसला. तो म्हणतोय अरे तू जो काही निर्णय घेतलायस त्याचा परत विचार कर. सुयोग तेजसला समजायचा प्रयत्न करत असतो, तू आत्ता एकटा नाही आहेस, तुझ्याबरोबर मानसी पण आहे, त्यांचं काय, तू फुटपाथवर राहू शकशील पण त्यांचं काय. त्यामुळं आणि मुंबईत असं एका क्षणात घर मिळणं कठीण आहे, लग्न अचानक होऊ शकतं याच्यावर माझा काल विश्वास बसला आहे, पण मुंबईत अचानक घर मिळू शकतं यावर माझा अजूनही विश्वास नाही आहे आणि अजून खोली मिळाली नाही आहे. तू परत एकदा विचार कर, तू कशाला जातोयस घर सोडून, तू इतके दिवस गायत्री वहिनींशी भांडलास, इतकं सगळ्या वेळ इतकं हे केलंयस, खूप ताणून धरलंयस तू पण, आणि गायत्री वहिनींशी तू भांडलायस आणि तू आत्ता का घर सोडतोयस, असं म्हणून तो इथे सांगत असतो. तर इकडे मानसीसुद्धा
आपले कपडे बॅगेमध्ये भरत असते. तर निधी तिच्या हातातले कपडे काढून घेते आणि म्हणते की मनू दीदी तू कुठून नाही जायचंस, म्हणू ताई तू इथेच राहायचंस. अगं तुझं लग्न झालंय ना, तर तू त्या घरावर हक्क सांग आणि तू घरात घ्यायला सांग. मानसी तिच्या बोलण्याकडे इथे 2 मिनटं बघतच राहिले. ती निधी परत म्हणते की तुझं लग्न झालंय, तुझा हक्क आहे त्या घरावर तू हक्क सांग आणि तू घरात जा, तू का घर सोडतेस, तू इथेच राहा, असं म्हणून ती हट्ट करत असते. तर मानसी सांगते अगं हक्क काय नुसता वस्तूंवर सांगता येत नाही, त्या घरातल्या माणसांवर पण आपण हक्क सांगितला पाहिजे. आणि आत्ता ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालं आहे त्या परिस्थितीत हक्क सांगण्यासाठी प्रेम नाही आहे आमच्यामध्ये निर्माण झालेलं, आणि मग मी हक्क कसा सांगू. माणसं आधी आपली हक्काची असली पाहिजेत, मग आपण वस्तूंवर हक्क सांगू शकतो. आणि माझा निर्णय झाला आहे, मी तेजसबरोबर जाणार आहे असं म्हणून ती सांगते. मग तेवढ्यात संपदा म्हणतात तुझा निर्णय झाला आहे, सगळं मान्य आहे, तुमचा संसार आहे, तुम्ही निर्णय घेतला आहे, पण आता जरासं थांब, मामा येईपर्यंत तरी थांब. मामाचं नाव ऐकून इकडे मानसी शॉक होते आणि म्हणते मामा. तर संपदा सांगतात की हो मी मामाला इथे सगळं सांगितलं आहे. ते मानसी म्हणते अगं कशाला परत त्याला सांगितलंस, आधीच इकडचे घरच्यांना खूप त्रास झाला आहे आणि तिकडे पण मामी कशी बोलेल तुला माहिती आहे ना, म्हणजे परत आपल्यामुळे त्यांच्या घरात भांडणं होणार आहेत का, तू मामाला नको सांगूस, त्याला काही बोलवू नकोस असं म्हणून इथे ती सांगते. खरं संपदा म्हणतात माहेरचं म्हणून तुझ्या बाजूनं कोणतरी असावं, बाबा गेल्यानंतर कन्यादानाचा हक्क मामाचा असतो आणि माहेरून तुझ्या बाजूने कोणतरी बोलावं, खंबीर साथ द्यावी म्हणून मी इथे मामाला बोलावून घेतलंय असं म्हणून त्या सांगतात. खरं मानसी म्हणते की मामाला यायला नको म्हणून सांग, कारण परत त्यांच्या घरात भांडणं नकोत, आधीच खूप इकडे गोंधळ झाला आहे, तो सावरता सावरता अजून एक गोंधळ घालून ठेवू नकोस तू आणि मामाला इथे बोलवू नकोस असं मानसी सांगते. पण त्या ऐकत नाहीत आणि मामा येणार आहेत असं म्हणून इथे सांगते. आणि ती म्हणते की आता माझा निर्णय झाला आहे, मी या घरातून जाणार, म्हणजे तेजसबरोबर मी घराबाहेर जाणार असं म्हणून तिथे बॅग घेऊन बाहेर येत असते. आता सुयोगला कळत नाही की नेमकं काय करायचं म्हणून तो इकडे मानसीला समजवायला जातो. मानसी तरी ऐकेल असं म्हणून तो मानसीला समजवायला जातो आणि मानसीला कधी काय हाक मारू हे त्याला कळत नसतं. तो मिस मानसी म्हणतो, मग मिसेस मानसी म्हणतो, नाही मग वहिनी म्हणतो, आणि तुम्ही तरी सांगा तेजस तुमचं ऐकतो असं म्हणतो. आणि मग तेजसनं बघितल्यानंतर नाही इथून पुढे तेजस तुमचं ऐकेल आणि तुम्ही तरी सांगा ना असं घराबाहेर जाऊ नका म्हणून. आणि मग त्याच्यानंतर तेजसकडे सुयोग बघितल्यानंतर मानसीकडे एकदा बघतो आणि म्हणतो आता असं म्हणू नका, जो काही निर्णय घेतला आहे तो आमच्या दोघांनी मिळून घेतला आहे, आम्ही दोघांनी मिळून घेतला आहे आणि मी तेजसला इथे साथ द्यायला तयार आहे, मी जायला तयार आहे असं म्हणू नका असं म्हणून तो म्हणत असतो. तर मानसीसुद्धा तेच सांगते की तेजस जिथे कुठे जातील तिथे मी जाईन. सुयोग इथे सांगायचा प्रयत्न करत असतो की अरे तू फुटपाथवर एकटा राहशील, पण आता तुझ्याबरोबर बायको आहे म्हणजे मानसी आहे, तर तुम्ही फुटपाथवर कसं राहणार, काय करणार आहे, तुम्ही कुठे जाणार आहे आणि असा गोंधळ करू नका असं म्हणून सुयोग समजवायचा प्रयत्न करत असतो. तर ही दोघं पण त्याचं ऐकत नाहीत, दोघांचा निर्णय ठाम झाला आहे म्हणून सांगतात. आणि तोपर्यंत आभा इकडे कॉलेजला जायला निघते, तर तेजस तिला अडवतो आणि आभा आधी थांबत नाही. मग तेजस म्हणतो की मी तू कॉलेजमधून येईपर्यंत इथे नसेन, कारण आभा सांगते की मला तुझा आता राग आला आणि मी तुला काहीतरी बोलून जाईन, त्याच्यापेक्षा तू आत्ता माझ्याशी बोलू नको, मला थोडा वेळ एकटं राहू दे. पण तेजस जेव्हा म्हणतो की मी तोपर्यंत इथे नसेन, तोपर्यंत इथे आबाला पण शॉक बसतो. मग तेजस सांगतो की आम्ही दोघं जण इथे घर सोडून जातोय आणि तू फक्त आई आणि तात्यांना जाऊन हे सांग आणि त्यांचा मला आशीर्वाद मिळाला तर पुढे मला कुठल्याही परिस्थितीत जगण्याचं इथे बळ येईल आणि तू दोघांना जाऊन सांगशील का फक्त असं म्हणून तू इथे सांगतो. तर आभा इथे धावत धावत आतमध्ये येते आणि सांगते की आई तात्या दादा घर सोडून चालला. इकडे आई तात्यांना औषधं देत असतात त्यांची तब्येत बिघडलेली असल्यामुळे, आणि जेव्हा आबा येऊन सांगते की दादा घर सोडून चालला आहे आणि मग आई विचारतात की मानसीचं काय, तर आबा सांगते ती कशाला त्याची पाठ सोडेल, ती पण जाते त्याच्याबरोबर. आई म्हणतात आधीच याने अचानक लग्न करून घोळ घालून ठेवला आहे, तो घोळ निस्तरायचा सोडून घर सोडून कसले जात आहे ते, त्यांना थांबवायला हवं असं म्हणून त्या इथे त्यांना थांबवायला जात असतात. तोपर्यंत इकडे तात्यांनी अजून एक गुगली टाकली आणि त्या म्हणतात मुलगा की नवरा यापैकी तुला एकाची निवड करावी लागेल. तर लगेच आभाची आई म्हणजे तेजसची आई शांत होते, सुमन शांत होतात आणि म्हणतात की सांग जाऊन आभा त्यांना, आणि मी माझे आशीर्वाद आहेत आणि मी त्यांना अडवायला येत नाही. आणि हा सगळा जे काही प्रकार आहे बोलणं आहे तिकडे छाया चोरून ऐकते. छाया म्हणते की आता माझ्या ताईचं लवकरात लवकर स्वप्न पूर्ण होईल, मी ताईला ही बातमी जाऊन सांगतेच. सुमन आधी खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की सांग मी येत नाही आहे, आणि त्यांचा निर्णय त्यांनी घेतला आहे, लग्न त्या दोघांनी केले,
त्यांच्या आयुष्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि इथून पुढे जर त्यांना घराबाहेर जायचं असेल तर तो निर्णय त्यांचाच आहे आणि ते करतायत ते त्यांना करू देत, मी त्यांना इथे अडवायला येत नाही असं सांग. आणि आभा तो निरोप घेऊन इथे बाहेर जाते. तर इकडे छाया ते सगळं बोलणं चोरून चोरून ऐकते आणि ती आता माझ्या ताईचं स्वप्न पूर्ण होणार आणि ताईला ही गोष्ट सांगायला पाहिजे असं म्हणून इकडे आतमध्ये जाते. आता बघूया छाया ताईला म्हणजेच गायत्रीला सांगितल्यानंतर गायत्री या सगळ्यावर काय उपाय करते किंवा काय घटना घडणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही ते सबस्क्राईब करून ठेवा. तर गायत्री ते वकिलांशी फोनवर बोलते. वकील सांगतायत की वकिलांना ती सांगते की लवकरात लवकर मी माझ्या वडिलांना म्हणजे बाबांना मी भेटायला येईन. तर वकील म्हणतात की तुम्ही सगळ्या प्रभूंना तुमच्यासमोर लोळवलंच आहे पण तो तेजस कणखर उभा होता त्याचं काय. तर गायत्री म्हणते की तो कणखर उभा त्याला पण मी पार लोळवलं आहे असं म्हणून तिथे सांगते. आणि तोपर्यंत इकडे छाया धावत धावत येते आणि अगं ताई तेजस. तर गायत्री इथे ओरडते आणि म्हणते कळत नाही का मी तुला फोनवर बोलते ते. आणि ते वकिलांना ती फोन ठेवायला सांगते आणि मग त्याच्यानंतर गायत्रीला ती सगळं सांगते. तर इकडे आबा बाहेर आली आहे तोपर्यंत इकडे तेजस उमऱ्याला डोकं ठेवतोय आणि म्हणतोय की मला आशीर्वाद तुम्ही आशीष द्या, तुमची शिस्त आणि आईचे संस्कार मी कधीच विसरणार नाही. आणि मानसीसुद्धा त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते, त्याला धीर देते आणि काका आणि आईंबद्दल काका आणि मावशी आपल्याबरोबर कायम असतील, त्यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर असतील असं म्हणून ती इथे त्याला धीर देते. हा सगळा प्रकार बघून इकडे संपदाला सुद्धा रडायला येते. आबासुद्धा इथे रडते, संपदा आबाला धीर देते. इथे तेजसला पण वाईट वाटतंय की आई बाहेर येणार नाही आहे ते बघून किंवा आई तात्या बाहेर येणार नाही ते बघून. तो तात्यांचा एक शर्ट काढून घेतो तिथला आणि ह्या आठवणी माझ्याजवळ राहू देत, यांच्यातून मला बळ मिळेल, आशीर्वाद मिळेल असं म्हणून तो शर्ट आणि साडी जी काही आहे ती इथे बॅगेत भरतो. आबाला तो मिठी मारतो आणि म्हणतो की मी तुला आता सांगणार होतो की घरांची काळजी घे, घरातल्या सगळ्यांना सांभाळणी, तूच इथे काय रडतीयस, तू रडू नकोस, तू सगळ्यांना इथे सांभाळून घे, काळजी घेशील ना सगळ्यांची असं म्हणून तेजसी ते आबाला म्हणतो. आबा पण मान डोलावते हो म्हणून. तेजसी ते परत इकडे उमऱ्याला नेऊन नमस्कार करतो. मानसीसुद्धा त्याच्याबरोबर इथे थांबते, त्या नमस्कार करते. आता बघू पुढे काय होते ते. तेजस आणि मानसी घराबाहेर जातील का गायत्री अजून काहीतरी डाव करेल. आणि तोपर्यंत इकडे मानसीचा मामा इथे आलेला आहे. मामाचा आवाज ऐकून मानसी तिथे रडत रडत त्याच्याजवळ जाते आणि म्हणते एवढा मोठा माझ्या आयुष्यातला निर्णय मी तुम्हाला न विचारता घेतला, मला माफ कर मामा असं म्हणून ती सांगते. मामा म्हणतात तू निर्णय चुकीचा घेतलेला नाही आहेस, तू जो व्यक्ती निवडला आहेस, जो मुलगा निवडला आहेस तो तुझं आयुष्य नक्की सुखकर करेल याची मला खात्री वाटते असं मामा इथे सांगतात. तेजस इथे इमोशनल झालेलाच असतो आधी. तो आईच्या हातच्या लाडवांची वगैरे इथे आठवण काढतो. तर मानसी त्याला इथे सावरते आणि मामा आल्यानंतर अजून एक ट्विस्ट घेऊन आलेत बरं का आपल्याबरोबर. ते येताना इथे रजिस्ट्रारला घेऊन आलेत. ते सांगतायत इथे की आता तुम्ही लग्न केलं आहे ते काय नुसतं लग्न झालं पण त्याच्यावर कायद्याची संमती नाही आहे त्याला आणि ह्याच्यासाठी रजिस्ट्रारला मी घेऊन आलो आहे. त्याच्या आधी ते म्हणतात की मानसी ज्याप्रमाणे तेजस तुझ्या लग्नात आलेली संकटं दूर करत होता तेव्हाच मला इथे खात्री पटली होती की तेजस तुझ्या आयुष्यातील सगळी संकटं इथे दूर करील आणि तू निवडलेला मुलगा योग्य आहे, माझ्या या लग्नाला पाठिंबा आहे. तसंच ते इथे तेजसजवळ येतात. तेजस त्यांना नमस्कार करत असतो तर ते थांबवतात आणि म्हणतात की संपतरावांनी तुमची निवड केली आहे म्हणजे योग्यच निवड केली असणार असं वगैरे ते सांगतात. आणि मग रजिस्ट्रारला सांगतात की ह्यांचं लग्न रजिस्टर करून घेऊया आपण. आणि आता बघूया पुढे काय होते ते. कारण जेव्हा तेजसला हे कळतंय की लग्न हे अजून कायद्याने मान्य नाही आहे, नुसतं मंगळसूत्र घातलं म्हणजे हे लग्न होणार नाही असं म्हणून सांगितल्यानंतर तेजस परत इकडे मानसीजवळ जातो आणि मानसीला म्हणतो की मिस मानसी पुन्हा एकदा तुम्ही विचार करा, अजून कायद्याने सुद्धा या लग्नाला संमती नाही आहे तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा आणि आपण हे लग्न इथेच थांबवूया. तर मानसी म्हणते की नाही, मी माझा निर्णय झाला आहे, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे आणि मी तुमच्याबरोबरच येणार आणि मला हे लग्न मान्य आहे असं सांगते. आता मामा रजिस्ट्रारला घेऊन जेव्हा इथे येतो तेव्हा हे सगळ्या प्रकार तिकडे विनोद ऐकतोय आणि विनोद आता आतमध्ये जाऊन सांगतोय की गायत्रीला सांगण्यासाठी तो आत गेलाय. बघूया गायत्री पुढे आल्यानंतर काय काय घडतंय ते. कारण रजिस्ट्रारनं आता तर सांगितलंय की लग्न तुम्ही इथे म्हणजे अजून रजिस्टर झालेलं नाही आहे तर तुम्ही इथे सह्या करा म्हणजे तुमचं लग्न रजिस्टर होईल. तेजस मानसीला परत समजवायचा प्रयत्न
प्रयत्न करतोय, पण मानसी त्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. बघूया तेजस आता सुद्धा ठाम राहतोय का, की मानसीचं मतपरिवर्तन करायला मदत करतोय तो, की मंगळसूत्र काढा आणि लग्न म्हणजे तुम्ही असं करू नका, मी चांगला मुलगा नाही आहे, हे जे काही त्याच्या मनात आहे ते तो तसं समजावायचा प्रयत्न करतोय का मानसी आपल्या निर्णयावर ठाम राहतीये. बघूया पुढे काय होते ते, कारण गायत्री येऊन म्हणते की आत्तापर्यंत तू आम्हाला त्रास दिलास म्हणून तू त्याचं काय, मी तुला असं सहजासहजी सोडणार नाही आहे. कदाचित गायत्री त्याला अजून त्रास देण्यासाठी इथे घरात थांबवेल किंवा मग कागदपत्रांवर सह्या करायला सांगेल. काय होतंय पुढे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा थोडं तुझं थोडं माझं, आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मानसी आणि तेजसचं नातं घट्ट होताना आपल्याला बघायचं आहे. त्यांना भरपूर सारे आशीर्वाद द्यायचे आहेत, कमेंट्स द्यायच्यात, आणि गायत्रीला हरताना आपल्याला बघायचं आहे, तरच सिरियल साध्य होईल. त्यामुळे बघत राहा सिरियल थोडं तुझं थोडं माझं. सबस्क्राईब करा.